नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण शेकडेवारी हे प्रकरण पाहणार आहोत. शेकडेवारी गणितामध्ये तर महत्त्वाचं आहेच, पण त्यापेक्षाही जास्त व्यवहारिक जीवनात महत्त्वाचं आहे. का? कारण बरेचसे व्यवहार ह्या शेकडेवारीशिवाय व्यवहारामध्ये होत नाहीत. जसं की बँकिंग जर म्हटलं, बँकेचे सर्व व्यवहार खरेदी विक्री संदर्भात जे व्यवहार असतात त्यामध्ये शेकडेवारी हा कन्सेप्ट वापरला जातो. गणितामध्ये शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज अशी 4 प्रकरणं जे आहेत ते ह्या कन्सेप्ट भोवती आहेत. मग आपण ह्या कन्सेप्टच्या अर्थापासून शिकणार आहोत. म्हणजे काय आहे ही संकल्पना नेमकं शेकडेवारी? तर शेकडेवारी म्हणजे 100 मागील किंमत. शेकडेवारी म्हणजे 100 मागे सांगितली जाणारी किंमत. जर कुणी म्हटलं शेकडा 5 किंवा 5% तर त्याचा अर्थ काय होणार आहे? 5 भागिले 100 म्हणजे 500. तर 100 पैकी 5. 7% जर कुणी म्हटलं तर त्याचा अर्थ असा होतो 100 मागे 7, 100 पैकी 7, 7/100. मग जेव्हा ही कन्सेप्ट बनवली असेल त्यावेळेला विचार केला की 100 मागे किंमत सांगू. याऐवजी जर असं केलं असतं 50 मागे किंमत घेतली असती तर ती मग शेकडा 100 मागे न म्हणता 50 मागे म्हटलं असतं. मग रेफरन्स 50 मागे 7, ओके, 50 मागे 7 अशी घेता आली असती. मग 50 मागे 7 जर कुणाला वाटलं 200 पैकी किती, 50 पैकी 7 तर 200 पैकी किती, 50च्या चौपट 200 तर इथं 28 आहे. पण घेताना 100 ही किंमत घेतली आणि 100 मागे सांगायला सुरुवात केली, म्हणून शेकडेवारी 100 मागे असते किंवा आपण त्याला शेकडेवारी म्हणतो. तसंच जर 360 अंशांचं पूर्ण माप 360 समजलं गेलं, पूर्ण 360 समजलं गेलं, त्यापैकी आपण घेतले समजा 41 अंश, 360 पैकी 41 अंश. तसं आता हे शेकडेवारीमध्ये एकूण पूर्ण समजलं जातं 100ला आणि त्यापैकी मग 7 घेतलं तर 100 पैकी 7 म्हणजे 7%. मग हे जे शेकडेवारीचं चिन्ह असतं, टक्क्याचं चिन्ह असतं, हे दर्शवतं छेदात 100 किंवा 100 पैकी ती किंमत आहे. 7% म्हणजे 100 पैकी 7. मग 100 मागे सांगितली जाणारी किंमत म्हणजे शेकडा किंमत होय. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात पर्सेंटेज. पर्सेंटेज म्हणजे प्रत्येक, सेंटेज म्हणजे 100 मागे. सेंटेज इज फ्रॉम सेंचुरी. हिंदीमध्ये याला म्हणतात प्रतिशत. प्रतिशत, शत हे शतकापासून, शत म्हणजे 100, प्रति 100 मागे किंमत म्हणजे शेकडेवारी. आता आपल्याला या प्रकरणामध्ये काय बघायचं आहे पहा, 3 मेजर कन्सेप्ट आहेत. ते जर तुम्हाला समजले तर याच्यामध्ये अवघड काहीही राहणार नाही. पहिला तर मूळ किमतीचं शेकडा किमतीत रूपांतर, दुसरा शेकडा किमतीचं मूळ किमतीत रूपांतर आणि तिसरा शेकडा 1ची किंमत काढणे. बघूयात. यातील पहिली संकल्पना मूळ किमतीचं शेकडा किमतीत रूपांतर काढणे. पहा, शाळेत असताना घटक चाचणी तुम्ही दिली असेल तर 20 मार्काच्या घटक चाचणीमध्ये जर 15 मार्क पडले तर शिक्षक असे मार्क लिहायचे का? 15/20. याचा अर्थ असा होतो 20 पैकी 15. 20 पैकी 15 मार्क मिळाले, पण याचं रूपांतर करायचे शेकड्यामध्ये. शेकड्यामध्ये रूपांतर करायचे, शेकडा किंमत काढायची, तर याला करावं लागेल गुणिले 100. मग मूळ किमतीचं शेकड्यात रूपांतर करायचं असेल तर गुणिले 100 करायचं. तर गुणिले 100 केल्यानंतर काय येईल पहा, 75%. 75%. याचा अर्थ असा होणार आहे 75 100 पैकी. याचा अर्थ काय होणार आहे? 100 पैकी 75. मग मूळ किमतीचं शेकडा किमतीत रूपांतर करायला गुणिले 100 करावं लागतं आणि मांडणी एकूण किंमत त्यापैकी किंमत गुणिले 100. 80 मार्काची एक परीक्षा असायची. जर कुणाला 80 मार्काच्या परीक्षेमध्ये 60 मार्क मिळाले, 80 मार्काच्या परीक्षेत 60 मार्क मिळाले, तर याचा अर्थ किती टक्के होईल? गुणिले 100. 20 चोक 80, 20 त्रिक 60, 25 चोक 100, 25 त्रिक 75. नुसते लिहायचे नाही, 75%
याचा अर्थ 100 पैकी 75. मग मूळ किमतीचं रूपांतर शेकड्यात करायचं असेल तर गुणिले 100 करतो. मांडणी एकूण किंमत त्यापैकी प्राप्त किंमत भागिले एकूण किंमत गुणिले 100 शेकड्यात रूपांतर होतं. याच्या उलट शेकडा किमतीचं मूळ किमतीत रूपांतर आहे. शेकड्यामध्ये रूपांतर करताना गुणिले 100 करायचो, तर आता शेकडा किमतीचं मूळ किंमत रूपांतर करताना गुणिले मूळ किंमत करावं लागेल. जसं 20 गुणांच्या परीक्षेत 75% गुण मिळाले म्हणजे किती गुण मिळाले. मग 20 गुणांची परीक्षा आहे, 75% चा अर्थ होतो 75/100. 100 पैकी 75 मिळाले. पण आपल्याला रूपांतर करायचंय मूळ किमतीमध्ये. शेकड्यात करताना 100 ने गुणलं, मूळ किमतीमध्ये करताना मूळ किमतीने गुणायचं. मूळ किंमत 20 गुणांच्या परीक्षेत 20 गुणांपैकी 20 ही मूळ किंमत आहे, तर त्यातले 75 100चे 75 म्हणजे 75%. तर 20चे किती, तर मूळ किमतीने याला गुणायचं. 20 पंचे 100, 5 1 5 5 5 25 15. तर याचा अर्थ होतो 75% म्हणजे 20चे 15. मग आपल्याला एखाद्या पण समजा 60चे 40% काढायचे असतील, 60चे 40% काढायचे असतील तर कसे काढायचे. 100 पैकी 40 म्हणजे 40%. 60चे काढायचे म्हणजे गुणिले 60. 60चे 40% किती येतील पहा, 24. असं एक आहे की शेकडा किमतीचं मूळ किमतीत रूपांतर करायचं असेल तर गुणिले मूळ किंमत आपण करतो. तिथे काय करतो आपण, गुणिले मूळ किंमत, आणि आधीच्या केसमध्ये आपण करायचो गुणिले 100. पुढचा कन्सेप्ट काय आहे पहा, शेकडा 1 ची किंमत काढणे म्हणजे 1% किंमत काढणे. पहा, शेकडेवारीची उदाहरणं सोडवताना किंवा नफ्या तोट्याची उदाहरणं सोडवताना किंवा सरळ व्याज चक्रवाढ व्याजाची उदाहरणं सोडवताना 1% जर किंमत तुम्हाला काढता आली तर लक्षात ठेवा प्रत्येक उदाहरण सोडवता येईल. म्हणजे उदाहरणामध्ये शेवटी तुम्हाला 1%चीच किंमत काढून उदाहरण सोडवणं सगळ्यात बेस्ट असतं. मग प्रत्येक उदाहरणामध्ये 1% काय आहे ते तुम्हाला शोधायचे. जसं की एक उदाहरण घेऊया. राहुल खरेदीसाठी एका दुकानात गेला, तेथे त्याला 12% सूट मिळाली. त्याने एक शर्ट घेतला व घरी आल्यानंतर किंमत विचारली असता त्याला फक्त 60 रुपये सूट मिळाली एवढंच लक्षात आहे. त्या शर्टची छापील किंमत व खरेदी किंमत काय असेल. पहा, राहुलने एक शर्ट घेतलाय, पण घरी आल्यानंतर त्याच्या लक्षातून गेलं की शर्टची किंमत किती होती, छापलेली किंमत किती होती आणि त्याने दिली किती. मग फक्त त्याला एवढंच आठवत आहे की त्याला 12% सूट मिळाली. 12% सूट मिळाली आणि 60 रुपये त्याचे वाचले. याचा अर्थ 60 रुपये म्हणजे 12%, कारण सूट 12% मिळाली. 12% म्हणजे 60 रुपये वाचले. मग 60 रुपये म्हणजे 12%, तर 1% किती होईल, 1% होईल 5 रुपये. मग 1% 5 रुपये, तर छापील किंमत असणारे 100%, छापील किंमत असणारे 500. 12% सूट मिळाली. पहा, 12% सूट मिळाली म्हणजे खरेदी किंमत असणारे 88%. मग 1% गुणिले 88, 440. पहा, 1% जर तुम्हाला काढता आला तर शेकडेवारीचे सगळे उदाहरणं सोडवता येतील. कसं, 60 रुपये सूट मिळाली म्हणजे 12% सूट मिळाली. मग 60 रुपये म्हणजे 12%. 60 ला 12 ने भागलं तर 1% मिळतो. 1% म्हणजे 5 रुपये. 1% 5, तर त्यावरून 100% काढायचे गुणिले 100 करायचं. त्यावरून 88% काढायचे गुणिले 88 करायचं. त्यावरून 30% काढायचे गुणिले 30. मग 1% काढता आला तर इतर कोणतीही किंमत काढते ती. एकूण किंमत म्हणजे 100%. 10% सूट दिलेली किंमत 90%. 10% टॅक्स लागलेली किंमत 110%. म्हणजे तुम्हाला 1% काढता आला पाहिजे. 1%. आणखी एक उदाहरण घेतो मी, पहा. एका दुकानदाराने 30
टक्के सूट दिल्यामुळं एका वस्तूवर 120 रुपयांची बचत होणार आहे, एवढंच आपल्याला माहिती. मग त्या वस्तूची किंमत काढायची. 30% सूट दिल्यामुळं 120 रुपये वाचतात. तर याचा अर्थ 120 रुपये म्हणजे 30% आहेत. 30% सूट म्हणजे 120 रुपये. मग 120 ला 30% भागलं, त्याचे 30 भाग केले की 1 भागीन 4 रुपयाचा. 1 भाग 4 रुपयाचा म्हणजे 1% 4. तर ती वस्तू 100% म्हणजे कितीची असणार आहे? 400ची असणार आहे. 30% सूट दिली म्हणजे ती 70%ला विकली जाते. 280 ला 120 रुपये सूट मिळेल. इतकं सोपं. हे 1% जर तुम्हाला काढता आला, 1% जर तुम्हाला काढता आला तर उदाहरण सोडवणं खूप सोपं आहे. पुढे पहा. आता 1%, 10%, 5% कोणतीही टक्क्याची किंमत काढायची असेल तर ती सहज काढते. ती कशी पहा. समजा जर तुम्हाला 6000 चे 20% काढायचे असतील तर असे काढले जातात. 6000 चे 20% म्हणजे 20 भागिले 100. 100 पैकी 20 म्हणजे 20%. रूपांतर करायचे 6000 मध्ये. तर 6000 चे किती? तेथील 1200. मग कोणत्याही संख्येचे कोणतेही टक्के काढायचे असतील, म्हणजे 6000 चे 20% काढायचे असेल तर 20 भागिले 100 गुणिले 6000 किंवा 6000 गुणिले 20 भागिले 100. पण आपण या पद्धतीने जाणार नाही. ह्याच पद्धतीने मी आणखी एक उदाहरण घेतो. 9000 चे 15% काढायचे असतील तर असं होतील 15 भागिले 100. 9000 गुणिले 15 भागिले 100. 100 पैकी 15 तर 9000 पैकी किती? म्हणजे 9000 चे 15%. 2 शून्य कॅन्सल होतील. 15 9 135 पुढं 1 शून्य. पण आपण या पद्धतीने सोडवणार नाहीत, कारण स्पर्धा परीक्षेला स्पीड आवश्यक असतो. मग या ऐवजी आपण काय करणार? 100 चे 10% म्हणजे 10 होतात. 100 चे 10% म्हणजे 10 होतात. याचा अर्थ 100 चे 10% म्हणजे 1 शून्य कॅन्सल होतो. 100 चे 10% म्हणजे 1 शून्य कॅन्सल होतो. मग 6000 चे 10% काढायचे असतील तर ते येतील 600. 10% येतील 600. 100 चे 10% म्हणजे 1 शून्य कॅन्सल. तसे 6000 चे 10% म्हणजे 1 शून्य शेवटचा कॅन्सल करायचा 10. मग 20% किती येतील? 1200. तुम्हाला वाटलं 5% काढायचे तर 10%च्या निम्मे 300. 2.5% काढायचे तर 5%च्या निम्मे 150. 1.25% काढायचा असेल तर 150च्या निम्मे 75. 50% काढायचे असतील तर कोणत्याही संख्येचे 50% म्हणजे काय? 50% म्हणजे 100 चे 50 म्हणजे 100च्या निम्मे. 50% म्हणजे निम्मे. तर कोणत्याही संख्येचे 50% म्हणजे ती संख्या निम्मे घ्यायची. 6000 चे 50% येतील 3000. मग 50% म्हणजे निम्मे. 25% म्हणजे निम्म्याच्या निम्मे 1500. 12.5% म्हणजे निम्म्याच्या निम्मे 750. असं 6.25% पण काढता येईल. 6.25% म्हणजे 750च्या निम्मे. 750च्या निम्मे होतील 375. किती होतील? 375. मग असे टक्के जर तुम्हाला काढता आले तर कॅल्क्युलेशन फास्ट जमतात. लवकर तुम्ही उदाहरणं सोडवू शकता. मी परत आणखी सांगतो की पहा, कोणत्याही संख्येचे जर टक्के काढायचे असतील, समजा 18,000 चे तुम्हाला 10%, 5%, 20%, 30% काहीही काढायचं असेल तर कसं काढायचं पहा. 10% काढायचे असतील तर 1 दशांश चिन्ह अलीकडे सरकवायचं. का? कारण 100 चे 10% म्हणजे 10 होतात. 1 दशांश चिन्ह आपण डावीकडे सरकतो. तसं 10% 18,000 चे काढायचे असतील तर 1800 येतील. 1 दशांश चिन्ह अलीकडे सरकवायचं. मग 1% काढायचं असेल तर 100चा 1% काढताना आपण 2 दशांश चिन्ह अलीकडे सरकतो. तर 1% येईल 180. मग 1% वरून अर्धा टक्का काढता येऊ शकतो का? निश्चितच. 1%ला निम्मे करा.
अर्ध्या टक्क्यावरून पाव टक्का काढता येऊ शकतो का? निम्मे करा. मग जर का कोणत्या संख्येच्या शेवटी 00 असतील तर त्या संख्येचे शेकडा किंमत काढणं कोणतेही खूप सोपं जातं. 10% काढायचे, एक शेवटचा 1 शून्य कॅन्सल करा. 1% काढायचे, शेवटचे 2 शून्य कॅन्सल करा आणि त्या पटीत बाकीचे काढता येतात. जसं 10% तर सहज काढता येतात. मग 5% म्हणजे 10%च्या निम्मे, 2.5% म्हणजे 5%च्या पण निम्मे, 1.25% पण काढता येईल. 1% काढता आलं त्यावरून 2%, 3%, 5%, 6% कोणतीही किंमत काढते. पण हे कधी शेवटी 00 असतील तर, नसतील तरीही जमतं, पण ते थोडस अवघड होतं. त्या केसमध्ये आपण दुसरी ट्रिक्स वापरतो. जसं की इथे असं असेल 2542 आणि याचे 10% काढायचे असतील तर इथे शेवटी तर 0 नाहीये. मग याचे 10% काढताना दशांश चिन्ह अलीकडे सरकून आपण करतो. 254 दशांश चिन्ह 2 म्हणजे दशांश चिन्ह हे इथं जे आहे ते अलीकडे घेतो. हे आपण लिहित नसतो. मग 1% काढायचा तर दशांश चिन्ह 2 घर अलीकडे येईल. दशांश चिन्ह 2 घर अलीकडे. 0.1% काढायचा. कधी कधी 0.1%ची गरज लागते. जेव्हा तुम्हाला 3.1% काढायचा आहे तेव्हा 0.1% पण काढावं लागणार. 0.1% म्हणजे 3 घरा अलीकडे सरकावं लागते. पण याचा जास्त वेळा उपयोग होत नाही, कारण जेव्हा अशा संख्या येतात त्यावेळेस शेकडा काढण्यासाठी आपण दुसरी आयडिया वापरणार आहोत. पुढे ते आपण बघणारच आहोत, तुमच्या लक्षात येईल. पहा, आता कधी कधी असं होतं की आपल्याला 12.5%, 12.5%. मग 12.5% कसे काढायचे? 2 ऑप्शन, 10% आणि 2.5% काढता येते. 10% आणि 2.5%. जसं 4,000चे 12.5% काढायचे. 4,000चे 12.5%. आपण बघितलं 10% येतील 400, 10% येतील, हे तोंडी काढता येतात. 10% 400, कारण 10% काढायचे म्हणजे शेवटचं 1 शून्य कॅन्सल करायचं. 5% येतील 200 आणि 2.5% येतील 100, म्हणजे एकूण होतील 500. एकूण किती होतील? 500. मग 12.5% 500 काढायचे. पण अडचण कधी होते? जेव्हा 840चे 12.5% काढायचे असतात. 840चे 12.5%. तेव्हा पहा, ते प्रॉब्लेम नाही. 10% 84, 5% 42 आणि 2.5% होतात 21. इथेही काही अडचण नाही. पण जर अशी संख्या आली तर या केसमध्ये 10% होतात 482.4 आणि 2.5% काढायचे म्हटलं तर ते पॉइंट मध्ये येतात, दशांश अपूर्णांकात येतात. म्हणून या केसमध्ये ही मेथड अवघड होते. मग 12.5% म्हणजे काय? तर 12.5% म्हणजे 12.5 भागिले 100. 12.5% म्हणजे काय? 12.5 भागिले 100. 12.5 भागिले 100 म्हणजेच आपल्याला असं करता येईल 125 भागिले दशांश चिन्ह एक घर पुढे सरकलं, खाली एक घर पुढे सरकलं. 25 5 आहे, 25 चौक 100, 5 48. मग 12.5 ऐवजी आपल्याला 1/8 घेता येईल. 12.5 ऐवजी जर 1/8 घेतलं तर किती सोपं होतं पहा. 8 48, 8 00, 8 त्रिक 24, 603. मग बऱ्याचदा असं जेव्हा दशांश अपूर्णांकातील संख्यांचे आपल्याला शेकडा किंमत काढायची 12.5, 37, 11.11, 18.18 असं जर असेल तर त्याऐवजी आपण व्यावहारिक अपूर्णांकात त्याचं रूपांतर करणार आहोत. जसं की पहा, 25% म्हणजे व्यावहारिक अपूर्णांकात काय? 25% म्हणजे 25/100. 25% म्हणजे 25/100. त्याऐवजी आपण 1/4 असंही घेऊ शकतो. का? कारण जर आपल्याला 360चे 25% काढायचे तर आपण असं करणार आहे 360 गुणिले 25 भागिले 100 आणि हे नेहमी 25% म्हणजे 1/4च होणार आहे. तर मग हे भागाकारात वेळ न घालवता आपण 25% म्हणजे 1/4 घेऊ. 4 पैकी 1 भाग. ओके, मग याचे 4 पैकी 1 भाग म्हणजे 4 ने भागायचं, काही 90. मग हे आपण पाहूया की
1/2, 1/3, 1/4, 1/5, 1/6 म्हणजे किती टक्के? तर 1/2 म्हणजे 50%. 1/2 म्हणजे 50%. मग यावरून काय काढता येईल? 3/2 याच्या 3 पट, याच्या 3 पट, याच्या 3 पट जर केलं तर काय होईल? 150%. 1/2, 3/2. ओके. मग 1/3, 1/3 म्हणजे 33.33%. आता 33.33% जेव्हा आपण काढतो त्याचा अर्थ असा असतो 33.33 भागिले 100 टाइम 1/4. 1/4 म्हणजे 25%. मग 1/3 वरून काय काढते? 2/3. 2/3 म्हणजे 66.66%. याला 66.67% असं पण करतात. 1/4 म्हणजे 25%. याचे 3 पट 3/4 म्हणजे 75%. 2/5 2/4 केलं, दुप्पट केलं तर 50% येतं. जे आपण बघितलं 3/4. 1/2च होईल नंतर. 1/5 1/5 म्हणजे 20%. त्याच्या दुप्पट केलं 2/5 40%. त्याच्या तिप्पट केलं 3/5 60%. 4 पट केलं 4/5 80%. 5 पट केलं 5/5. 5/5 म्हणजे 1 आणि 1 म्हणजे पूर्ण 100. तर 1/5 म्हणजे 20% किंवा 20% म्हणजे 1/5. मग 20च्या डबल 40% म्हणजे 2 1च्या डबल 2/5. मग तुम्ही 40% ऐवजी 2/5 घेऊ शकता. हे काय तुम्ही परत एकदा सांगतो. 40% म्हणजे 40/100. 20 2 40 आणि 20 5 100. भागाकार करून 2/5 येतं म्हणून 40% ऐवजी डायरेक्टली 2/5 येतं. मी परत सांगतो 1/2 म्हणजे 50%. 1/3 म्हणजे 33.33%. मग त्याच्यात डबल 2/3 म्हणजे 66.66%. 1/4 म्हणजे 25%. त्याच्या डबल 2/4 म्हणजे 2/4 म्हणजे 1/2 50% होईल. त्याच्यात तिप्पट घेतलं 3/4. 1/4 म्हणजे 25%. त्याच्यात तिप्पट म्हणजे 75%. 1/5 म्हणजे 20%. 2/5 त्याच्या डबल 40%. 3/5 ट्रिपल 60%. तसं 1/5 नंतर 1/6. 1/6 म्हणजे 16.66%. का 1/6 म्हणजे किती टक्के? गुणिले 100 का? 6 1 6 4 होतील. 6 6 36 4 होतील. पॉईंट दिला 6 6 36. मग 1/6 जर शेकड्यात रूपांतर केलं तर 16.66 होतं किंवा 16.66चं व्यवहार्य पूर्णांकात रूपांतर केलं तर 1/6 होतं. मग लक्षात ठेवायचं 1/6 म्हणजे 16.66. त्याचं डबल केलं तर 2/6. 2/6 म्हणजे 1/3 होता. ते पाहिले आपण 33.33%. मग ते घ्यायची काही गरज नाही. 1/7 इथे टेबल दिलेलंच आहे. त्या टेबलवरून समजून सांगतो तुम्हाला. 1/7 ते दिलेलं आहे. एक 7 यात दिलेलं नाही. 1/7 सांगतो तुम्हाला. 1/7 किती टक्के कसं काढायचं? 1/7 याचा टक्क्यात रूपांतर करणं गुणिले 100. 7 1 7 7 चौक 28. 2 वरती दशांश चिन्ह दिला पुढे 0. 7 2 14. 6 वरती 7 8 56. 14.28. मग 14.28% आले की त्याच्याऐवजी काय घेणार? 1/7. 14.28% आले की त्याच्याऐवजी 1/7 घेणार. 2/7 म्हणजे 28.56. 28.56 म्हणजे 2/7. मग 28.56% आले तर किती घेणार? 2/7. आता याच्यात पटीत येणार 3/7 म्हणजे
14 त्रिक 42, 28 त्रिक 20 त्रिक 60, 8 त्रिक 24, 84. 42.84% असेल तर आपण घेणार 3/7. तर इथे असं चार्ट दिलेला आहे. हा चार्ट तुम्हाला एवढं समजून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. 1% लिहिता येतं 1/100, पण आपण ते लिहित नाही. 2%ला 1/50, 2% ऐवजी 1/50, 4% ऐवजी 1/25, 5% ऐवजी 1/20, 8.33%. 8.33% म्हणजे 1/12. 1/12 जर आलं तर ते असतं 8.33%. मग प्रश्नामध्ये जर 8.33% काढायचे तर 8.33% म्हणजे 8.33 भागिले 100 गुणिले 50 काढायचे. तर असं करायचं नाही. 8.33 भागिले 100 ऐवजी घेऊन टाकायचं 1/12, कारण ते 1/12 येणार असतं. मग जेव्हा कधी 8.33% येईल तेव्हा घ्यायचं 1/12. लक्षात ठेवा. आता पुढे जर 12.5% आलं, 12.5% म्हणजे 1/8. 12.5% आलं तर 12.5 भागिले 100 असं डिटेल्स मध्ये सोडवत नाही बसायचं. ते सोडवून येणार आहे 1/8. हे लक्षातच ठेवायचं. मग 12.5च्या तिप्पट केलं 37, तर काय होईल 3/8. 37 म्हणजे 3/8. मग याच्या 5 पट केलं 12×5 = 60, अर्धा पंचे 2.5, 62%. 62% होईल 5/8. 62% होईल 5/8. 37% होईल 3/8. इथं ते दिलेलंच आहे. 16.66 म्हणजे 1/6. आपण हे बघितलं. 20% म्हणजे 1/5. 25% म्हणजे 1/4. 33.33% म्हणजे 1/3. 37% आताच बघितलं. 12.5 म्हणजे 1/8, त्याच्या 3 पट. 37 म्हणजे 3/8. 40% म्हणजे 2/5. 50% 1/2. 60% म्हणजे 3/5. आपण बघितलं 20% म्हणजे 1/5. 20च्या तिप्पट 60% म्हणजे 3/5. 62% 5/8. 1/8 म्हणजे 12.5, त्याच्या 5 पट. 66.66 2/3. 75% म्हणजे 3/4. हे आपण बघितलं. 80% म्हणजे 4/5. एक लक्षात ठेवा. 83.33 आलं तर 5/6 घ्यायचं. 83.33% आलं तर काय घेणं 5/6. 87.50 आलं तर त्याऐवजी 7/8. आणि हे तर बाकी 100% म्हणजे 1 पूर्ण असतं. 120 म्हणजे 6/5. 125 म्हणजे 5/4. 133.33 म्हणजे 4/3 घ्यायचंय. 133.33% ऐवजी आपण 4/3 घेतलं तर कॅल्क्युलेशन सोपी होती. 150% आपण बघितलं 3/2, 175, 7/4. हे आपल्याला वापरायचं आहे. उदाहरण सोडवताना तुमच्या लक्षातच येईल की एखाद्या उदाहरणामध्ये जर म्हटलं 37.5% काढा तर 37.5% म्हणजेच 3/8 घ्यायचे. 37.5% काढायचे झाले. 480 चे 37.5% काढा तर 480 गुणिले 37 म्हणजे 3/8. 8 सख 48, 6 त्रिक 18, 180 उत्तर आहे. मग हे 37.5 भागिले 100 एवढं अवघड करत बसण्यापेक्षा 37% म्हणजे 3/8 आधीच लक्षात ठेवायचं आणि सोडवायचं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 144/2400 बरोबर किती टक्के? मग 2400 पैकी 144 मानतायत किती टक्के? मांडणी तर बरोबर आहे. 2400 पैकी 144 किती टक्के? गुणिले 100 केलं की टक्क्यात रूपांतर होईल. 24 × 24, 24 सख 144. तुम्हाला इथे आता गुणाकार जमला पाहिजे, पाढे जमले पाहिजे. गुणाकार पाढे व्यवस्थित येत असतील तर हे एकदम सोपं आहे. पहा 24 सख 144 तर उत्तर काय 6% गुणिले 100 केले ना म्हणजे शेकड्याचं चिन्ह येणार. गुणिले 100 म्हणजे टक्क्याची किंमत काढली त्याचा अर्थ होणार 6%. 6%चा अर्थ काय होणार 100 पैकी 6. 100 पैकी 6. 100 मागे किंमत सांगितली, स्टँडर्ड प्रमाण सांगितले 100 मागे 6.
तर 2400 पैकी किती, परत मग किमतीत रूपांतर करायचं. 2400 पैकी किती, 24 144. मग दोन संकल्पना आहेत. 2400 पैकी 144 तर 100 पैकी किती, 6%. 6% म्हणजे 100 पैकी 6, तर 2400 पैकी किती, 144. पुढे 1200 चे 15% किती, 1200 चे म्हणजे गुणिले 1200 चे 15%, 15% म्हणजे 15 भागिले 100. 100 वर 15 तर 1200 पैकी किती, 15 गुणिले 12. 15 गुणिले 12 खूप वेळा उदाहरणात येतं, लक्ष ठेवा. 180. 15 10 150 आणि आणखी 15 दुने 30. 15 गुणिले 12 म्हणजे 15 10 150, 15 दुने 30, 150 आणि 30 180 असं कॅल्क्युलेशन करायचं. किंवा 12 पंचे 60, 12 एक 12 आणि 6 18 80. एका बेसबॉलच्या टीमने 7 सामने हरले व 13 जिंकले, तर त्यांनी किती टक्के सामने जिंकले. तर एकूण किती सामने झाले, 13 आणि 7 20. 20 हे एकूण सामने आहेत. 20 सामन्यांपैकी 13 जिंकले, किती टक्के जिंकले, टक्क्यात रूपांतर करायचं, गुणिले 100. 20 पैकी 13 शेकडा किती, तर गुणिले 100. 20 पंचे 100, 13 पंची 65, 65%. 65% सामने जिंकले. म्हटले असते हरले किती, तर 20 पैकी 7, एकूण 20 पैकी 7 किती टक्के, तर गुणिले 100. 7 35% सामने हरले व 65% सामने जिंकले. 1520 चे 12.5% म्हणजे किती. आता 12.5% काढायचे, तर याला असं काढता येतं, 1520 गुणिले 12.5 भागिले 100. किंमत काढायची म्हणजे शेकड्या, हे जे शेकड्याचं चिन्ह आहे याच्याऐवजी भागिले 100 घ्यायचं. पण यामध्ये कॅल्क्युलेशनला वेळ जातो. मग हे 12.5% म्हणजे 12.5 एक 12.5, 12.5 8 100, 1/8 येतात. मग जिथे जिथे आता 12.5% असेल तिथे आपण 1/8 घेणार, जेणेकरून कॅल्क्युलेशन फास्ट होतील. 8 1 8, 8 15तून 8 गेले 7 उरतील, 8 9 72, 0 जसाचे तसा, 190 1 190 190 उत्तर येईल. मग 12.5% ऐवजी आपण काय घेणार, 1/8. 8 1 8, 8 9 72, 190 1 190. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. 960 चे 32.5%. आता 32.5% ऐवजी पण आपण काय घेणार, तर 32.5%चं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून काय येईल. आता हे तर एक तर लक्षात ठेवायला पाहिजे, पण तुमच्या लक्षात नाही आलं तर असं करायचं पहा. 32.5% म्हणजे 32.5 भागिले 100 काढून पाहायचं. 32.5% म्हणजे किती येणार आहे, इथे एक घर पुढे सरकू म्हणजे 325 होतील, पूर्णांकात रूपांतर होईल, तर खाली 100चे 1.1000 होतील. पहा याला 25 1 25, 25 त्रिक 75, 25 चौक 100, 0 जसं तसा, 13/40. मग 32.5% म्हणजे 13/40 घ्यायचे. नेहमी लक्षात ठेवायचं, 32.5% जर आले तर 13/40 घ्यायचं. नाही लक्षात आलं तर 32.5% म्हणजे 32 भागिले 100 करायचं, तुम्हाला मिळेल 13/40. पण मग यात थोडासा वेळ जातो. मग 960 गुणिले 13/40 कॅल्क्युलेशन. 4 2 8, 4 चौक 16, 24 गुणिले 13, 13 चौक 52, 13 2 26 आणि 5 31. तर याचं उत्तर येईल 312. याचं एवढंच उत्तर आहे. या प्रकारचं कॅल्क्युलेशन करायचं होतं. पहा नेक्स्ट. x चे 7% बरोबर 126, तर x बरोबर किती, मी तिसरा कन्सेप्ट सांगितला होता, 1% काढायचा. तर x चे 7%, 7% म्हणजे 126 आहे. मग 126 ला 7 ने भागलं, 126 म्हणजे 7%. 126 ला 7 ने भागलं म्हणजे 1% मिळेल. 1 भाग्याचे 7 भाग केले, 7 1 7, 7 8 56. 1% म्हणजे 18. तर विचारले x बरोबर किती, x चे 7% म्हणजे x म्हणजे 100%. तर आपल्याला काढायची होती 100%. किंमत ती येईल 1800. पर्याय क्रमांक
4 याचं उत्तर येईल. 126 म्हणजे 7%, 7 ने भागलं 1% येईल, गुणिले 100 केलं 18% येईल, 1800 येईल. सॉरी, n चे 12.5% 125, 185. पहा प्रश्न परत सांगतो, n चे 12.5% 185, तर n बरोबर किती? 185 म्हणजे 12.5%, तर 100% बरोबर किती? 185 म्हणजे 12.5%, 185 ला 12.5 ने भागा, 1% मिळेल, गुणिले 100 करा, तर 12.5 8 100. 185 8 8 45, 8 8 64, 4 68, 8 1 8, 8 आणि 6 14, 1480. पण याला आपण म्हटलं होतं की 12.5% आल्यानंतर 1/8 घ्यायचं. मग या 12.5% ऐवजी 1/8 घेऊ. n चे 1/8 याचा अर्थ 8 पैकी 1 भाग 185. 185 म्हणजे 1 भाग, तर पूर्ण n म्हणजे 8 भाग. 8 45, परत तेच उत्तर येईल 1480. 12.5% म्हणजे 8 पैकी 1 भाग, 8 पैकी 1 भाग 185, तर 8 भाग. हे n चे असं होईल, n गुणिले 1/8 बरोबर 185, n बरोबर 8 इकडे जाऊन गुणिले होतील, n बरोबर 185 गुणिले 8 याचं उत्तर येईल. पुढे 3600 चे 4% बरोबर m चे 12%, तर m बरोबर किती? हे 3600 चे 4% बरोबर m चे 12%, तर m बरोबर किती? तर सोडवण्याची पहिली पद्धत सांगतो. हे टक्के कॅन्सल, हे टक्के कॅन्सल होईल. आपल्याला m काढायचं आहे, हे 12 इकडे येतील, 3600 गुणिले 4, हे 4% आणि हे 12%, याचा अर्थ होतो भागिले 100 भागिले 100, ते कॅन्सल होऊन जातात. मग 12 त्रिक 36, 300 चौक 1200, m बरोबर 1200. पण पेपरला गेल्यानंतर एवढा वेळ आपल्याला असतो का इतक्या डिटेल्स मध्ये सोडवायचं? ही फर्स्ट स्टेप, ही सेकंड स्टेप, ही थर्ड स्टेप आणि मग उत्तर काढायचं? तर निश्चित नाही, कमी वेळेत उत्तर काढायचं असतं. मग आपण काय करणार, या ऐवजी कसं सोडवणार पहा. 4%चे हे तिप्पट झाले, 3पट झाले, तर हे भागिले 3 होणार. ही किंमत भागिले 3 केलं, 3600 भागिले 3, तर येईल उत्तर 1200. तर हा काय कन्सेप्ट आहे सांगतो. हे इकडे 4चे 3पट झाले, हे 3पट झाले, किंमत तर सारखीच आहे, तर हे भागिले 3 करावे लागतील, तेव्हा ते मॅच होईल. हे काय आहे मी तुम्हाला थोडस डिटेल्स मध्ये सांगतो. 200 गुणिले 10, 200 गुणिले 10 बरोबर m गुणिले 20. आता 210 किती होतात? 210 हे 2000 होतात, 210 होतात 2000. मग इकडे पण 2000 राहिले पाहिजे, इकडे पण 2000 राहिले पाहिजे. हे झाले दुप्पट गुणिले 2, हे दुप्पट झाले. इथं 200 चे 200 तसेच घेतले, तर 200 गुणिले 2 400 आणि 4000 होते. इथे 2000 व्हायला पाहिजेत. मग हे जर डबल केले तर हे भागिले 2 म्हणजे निम्मे करावं लागतील. हे 10 डबल केले तिकडे जाऊन, तर हे 200 निम्मे करावं लागतील. 200 निम्मे केले तर 100 गुणिले 20 2000. म्हणजे इथे जी क्रिया केली त्याच्या उलट क्रिया इथे करावं लागेल, तेव्हा ते बॅलन्स होणार आहे. मग हे बॅलन्स करण्यासाठी इथे गुणिले 2 केलंय, तर इथे भागिले 2 होईल. इथे जर भागिले 2 केलं असतं तर पहा, इथे जर असं केलं असतं m गुणिले 5, m गुणिले 5, 10च्या इथे निम्मे केले 2, हे निम्मे केले, भागिले 2 केले, तर हे डबल करावं लागतील, डबल करावं लागतील म्हणजे गुणिले 2 करावं लागेल, म्हणजे ते बॅलन्स होईल. हे भागिले 2 केलेत, निमपट केलेत, तर हे दुप्पट करावं लागतील म्हणजे ते बॅलन्स होईल. आलं लक्षात? इथे पहा 18चे 6% केलेत, 18चे 6% केलेत, कसे केले असतात? भागिले 3. मग इथे भागिले 3 केलंय, तर इथे बॅलन्स होण्यासाठी गुणिले 3 करावं लागेल. 600 त्रिक काय येईल उत्तर? 1800 गुणिले
3 करावं लागेल. नेक्स्ट, मंदारने 2 वस्तू 9,900 रुपयांना विकल्या. यापैकी एकीवर 10% नफा व दुसरीवर 10% तोटा झाला तर त्याला या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा झाला. हा नफ्या तोट्याचा प्रश्न आहे, पण शेकड्यावर ते विचारला जाऊ शकतो. तर आलाय तर आपण पाहूयात. तर या केसमध्ये हा पॅटर्न लक्षात ठेवा. एक विक्री किंमत समान असेल, पहा विक्री किंमत समान आणि एकीवर नफा दुसरीवर तोटा अशी केस असेल तर याचा वर्ग भागिले 100 म्हणजे 1% तोटा होणार आहे. काय होणार आहे? 1% तोटा. तर नफ्या आणि तोट्या या प्रकरणामध्ये आपण हे खूप डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. पण आता एवढं लक्षात ठेवा की 2 वस्तू सारख्या किमतीला विकल्या, एकीवर नफा झाला एकीवर तोटा झाला, सारखाच नफा आणि सारखाच तोटा टक्क्यांमध्ये असेल तर जेवढा नफा तोटा आहे त्याचा वर्ग भागिले 100 इतका तोटा होतो. नेहमी तोटा होतो. विक्री किंमत समान असेल, शेकडा नफा शेकडा तोटा झाला, एका याच्यावर शेकडा नफा एका याच्यावर शेकडा तोटा, तो सारखा असेल टक्क्यांच्या रूपात तर मूळ त्याचं जर बघितलं तर त्या टक्क्याचा वर्ग भागिले 100 एवढा तोटा होतो. दुसरं उदाहरण, मंदारने 2 वस्तू प्रत्येकी 12,000 रुपयांना विकल्या. एकीवर 20% नफा व दुसरीवर 20% तोटा. विक्री समान, एकीवर 20% नफा दुसरीवर 20% तोटा. तर या केसमध्ये 20चा वर्ग भागिले 100, 20चा वर्ग 400 भागिले 100, 4% तोटा होईल. 4% काय होईल? तोटा. समजलं असेलच, नाहीतर नफा तोट्यामध्ये समजेलच. एक्स या संख्येत वाढ होऊन वाय झाली तर मूळ संख्येत किती टक्क्यांनी वाढ झाली? पहा आता वाढ किती होणार आहे? एक्स वाढून वाय झाली तर वाय वजा एक्स, एक्स वाढून वाय झाली तर वाय वजा एक्स, एक्स वर वाढ होणार टक्के म्हणजे गुणिले 100, वाय वजा एक्स भागिले एक्स गुणिले 100. कसं मी सांगतो, 40 संख्या वाढून 50 झाली म्हणजे एक्स 40 वाढून वाय म्हणजे 50 झाली तर किती टक्के वाढ होणार? 40 वर 40 चे 50 झाले म्हणजे 10 वाढ होणार. हे 10 कुठून आले? 50 वजा 40 भागिले 40, वाय वजा एक्स छेद एक्स टक्क्यात रूपांतर करायचं म्हणून गुणिले 100. हे असं अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. एक्स मध्ये वाढून 40 चे 50 झालेत म्हणजे 50 वजा 40 ची वाढ झाली. 50 वजा 40 म्हणजे 10 ची वाढ पहिल्या संख्येवर 40 वर, 40 वर 10 म्हणजे किती टक्के? गुणिले 100. हे आपलं उत्तर येईल. वाय वजा एक्स भागिले एक्स गुणिले 100. वाय मध्ये त्याचे एक्स टक्के मिळवणे म्हणजे वाय ला कितीने गुणणे? वाय अधिक वाय गुणिले एक्स भागिले 100. मग वाय ला कितीने गुणायचंय तर वाय कॉमन घेतला इथं 1 अधिक एक्स छेद 100. वाय मध्ये वायचे एक्स टक्के मिळवणं म्हणजे काय? आपण बघितलं, वाय घेतला त्याच्यामध्ये वायचे एक्स टक्के, वाय त्याचे एक्स टक्के मिळवणं, वायचे एक्स टक्के मिळवणं म्हणजे वाय अधिक वाय गुणिले एक्स भागिले 100. त्यातून वाय कॉमन घेतला, वाय कॉमन घेतला 1 अधिक एक्स छेद 100. वायला की एक्स 1 अधिक एक्स छेद 100 किंवा एक्स छेद 100 अधिक 1 ने गुणलं तर त्यामध्ये वायचे वाय टक्के मिळवले असं होईल. मग असा काही पर्याय आहे का? तर काय म्हटले, कितीने गुणणे होईल? तर असा पर्याय पहा, 1 अधिक एक्स छेद 100 उलट दिले त्यांनी, एक्स छेद 100 अधिक 1. फक्त हे नंतर दिले आणि हे आधी दिले तर हे याचं उत्तर असेल. ए ला बी पेक्षा 10% गुण जास्त मिळाले तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले? ए आणि बी आहे. ए ला बी पेक्षा 10% गुण जादा मिळाले, बी ला मिळाले 100 असं समजूयात. बऱ्याच उदाहरणांमध्ये शेकडेवारीच्या आपल्याला किंमत 100 समजावी लागते, तसं आपण बी ला असं समजूयात की 100 गुण मिळाले. ए ला बी पेक्षा 10% गुण जादा म्हणजे 110 गुण मिळाले, कारण 100 चे 10% 10 होतात. ए ला 110 गुण मिळाले तर काय विचार, तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले?
तर बी ला ए पेक्षा 10 गुण कमी मिळाले. पण कुणापेक्षा? ए पेक्षा. ए पेक्षा म्हणजे ए चे गुण खाली येतील 110. बी ला ए पेक्षा 110 वर 10 गुण कमी मिळाले म्हणजे किती टक्के गुणिले 100. 1/11. 1/11 म्हणजे 9.09 उत्तर येतं. 1/11 म्हणजे 9.09. पहा 11,99,92. 11,99,92 एक उरेल 1/11. 9 1/11% याचं उत्तर आहे. 9 1/11%. नेक्स्ट एक्झाम्पल. ए ला बी पेक्षा 10% गुण कमी मिळाले. बी ला गुण मिळाले 100 असं समजू. ए ला 10% गुण कमी मिळाले म्हणजे मिळाले 90. तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? बी ला ए पेक्षा 10 गुण जास्त मिळाले. कुणापेक्षा? ए पेक्षा. ए ची तुलना होते म्हणून ए चे गुण खाली घ्यायचे. 90 वर 10 म्हणजे किती टक्के? 90 वर 10 म्हणजे किती टक्के? 1/9 म्हणजे लक्षात ठेवा 11.11% असतात. 1/9 म्हणजे 11.11% असतात आणि 11.11%चा एकच ऑप्शन आहे. 1/9 पहा. 9/9 9/9 परत 1 9/9 11.11%. 11.11% किंवा असं करू शकतो आपण 9/9 9/9 1 ला 9 ने भाग देणं बाकी आहे. पूर्णांक युक्त अपूर्णांकात तुम्ही संख्यांचे प्रकार जर बघितले असतील त्यात अपूर्णांकात तुम्हाला हे कसे रूपांतर करायचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे व्यवहार्य अपूर्णांकात किंवा व्यवहार्य अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात हे शिकवलेलंच आहे. मग 90 वर 10 म्हणजे 1/9 आणि 1/9 म्हणजे 11.11%. टंक लेखनिकाचा पगार कारकूनपेक्षा 20% कमी. एक टंक लेखनिक एक आहे कारकून. टंक लेखनिकाचा 20% कमी म्हणजे असेल 80. कारकुनाचा 100. कारकुनाचा 100 टंक लेखनिकाचा 80. तर कारकुनाचा पगार टंक लेखनिकापेक्षा किती टक्के जास्त असेल? तर 20 ने जास्त असेल. 20 ने जास्त. कुणापेक्षा? टंक लेखनिकापेक्षा. मग टंक लेखनिकाचा पगार येईल खाली. 80 वर 20 जास्त. 80 वर 20 जास्त म्हणजे किती टक्के? टक्क्यात रूपांतर करायचं म्हणून गुणिले 100. मग 20 × 20 20 चौक 80 आणि 1/4 म्हणजेच असतात 25%. 1/4 म्हणजे 4 पैकी 1 भाग. तर हे होतील 25%. मग इथे विचारलं होतं की टंक लेखनिकाचा पगार किती टक्के कारकुनाचा पगार टंक लेखनिकापेक्षा किती टक्के जास्त असेल? तर 20 ने जास्त. कुणापेक्षा? टंक लेखनिकापेक्षा. मग टंक लेखनिकाच्या पगाराशी तुलना करायची. 80 वर 20 जास्त तर किती? गुणिले 100 म्हणजे 25% जास्त आहे. नेक्स्ट. सीताला गीतापेक्षा एक आहे सीता एक आहे गीता. सीताला गीतापेक्षा 15% गुण जास्त मिळाले. गीताला जर 100 मिळाले तर सीताला मिळाले 115. गीताला 100 गुण मिळाले. गीताला 100 तर सीताला मिळाले 115. तर गीताला सीतापेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले? तर गीताला 15 गुण कमी मिळाले सीतापेक्षा. आता सीतापेक्षा म्हणजे सीताशी तुलना करायची म्हणून सीताचे गुण खाली घ्यायचे. 115 वर 15% कमी म्हणजे किती? 5×15 5×2 10 5×15 3/23 गुणिले 100. 3/23 गुणिले 100 म्हणजे 300/23. 23 × 23 7 उरतील. 23 दुने किंवा 23 त्रिक 69 1/23. तर असं उत्तर पाहिजे. 13 1/23. अनफॉर्च्युनेटली हे ऑप्शन सगळे चुकीचे आहेत. इथे पाहिजे 13 1/23. एवढे गुण काय झाले? कमी मिळाले. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. सुरेशला एक आहे सुरेश एक आहे रमेश. सुरेशला रमेशपेक्षा 20% नफा जास्त मिळाला. रमेशला 100 मिळाला असं समजू. रमेशला 100 मिळाला असं समजू. सुरेशला 20% जास्त मिळाला म्हणजे 120 मिळाला. तर काय विचारणार? तर रमेशला किती कमी मिळाला? रमेशला किती कमी मिळाला? तर 20 कमी मिळाला.
कुणापेक्षा? सुरेशपेक्षा. तर सुरेशचं किती येईल? 120 बेसख 12 1/6 म्हणजे किती टक्के? तर 1/6 म्हणजे तुम्ही पाठ करायला पाहिजे हे 16.66%. आपण त्या चार्ट मध्ये घेतलंय ना 16.66%. मग याचं उत्तर येईल 16.66 म्हणजे 16 2/3 किंवा असं होईल 6. पहा याला दुसऱ्या पद्धतीने कसं सोडवायचं? 1/6 म्हणजे किती टक्के? 6 1 6 6 6 36 4/6 म्हणजे 2 2 4 2 6 16 2/3. एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले, 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, 10% दोन्ही विषयात नापास झाले, तर दोन्ही विषयात किती टक्के विद्यार्थी पास झाले? आपण वेन आकृती बनवूयात. हे नापास झालेले आहेत. हे झाले गणितात नापास, हे झाले इंग्रजीत नापास. गणितात 30% विद्यार्थी, इंग्रजीत 20% विद्यार्थी, 10% दोन्हीत नापास झाले. 10% गणितात पण झालेत, इंग्रजीमध्ये पण झालेत. गणितात एकूण किती झालते? गणितात एकूण 30% विद्यार्थी नापास झाले. गणितात एकूण 30%. मग हे 10% सोडून फक्त गणितात 20% असतील. 10% कॉमन मध्ये येतील, फक्त गणितात 20% असतील. इंग्रजीमध्ये एकूण 20% झाले, 10% इंग्रजी आणि गणितामध्ये झाले, 10% इंग्रजीमध्ये झाले. आता 100 पैकी हे जर वजा केले, हे 20%, हे 10%, हे 10%, तर उरलेले विद्यार्थी दोन्ही विषयात काय असणार आहेत? पास असणार आहेत. मग 100 मधून हे नापास झालेले 20 आणि 10 30 आणि 10 40. 40% विद्यार्थी एका विषयात किंवा दोन्ही विषयात नापास आहेत. मग 100 मधून हे नापास झालेले काढले तर 60% दोन्ही विषयात पास झाले. तर बऱ्याच जणांना वाटेल सर हे 30 आणि 20 तर 50 होतात, मग इथं 40 का वजा केले? 10% गणितात पण नापास झालेत, 10% इंग्रजीत पण नापास झालेत, मग फक्त गणितात नापास झाले 30 पैकी 20%, फक्त इंग्रजीत नापास झाले 10%. एकूण नापासांची संख्या काढली तर ती 40% होते. मग एकूण मधून 40% नापास झालेले वजा केले तर 60% याचं उत्तर येईल. 60% दोन्हीत पास, हे याचं उत्तर असेल. मी तुम्हाला हा कन्सेप्ट थोडासा समजून सांगतो जेणेकरून समजायला सोपं होईल. एक तर याच्यामध्ये दोन प्रकारची माहिती दिलेली असते, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. आता जी माहिती होती ना ती नकारात्मक होते, दुसरी बाजू होते सकारात्मक बाजू पण यात दिलेली असते. जसं की मी हा कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी एक उदाहरण घेतो. एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एका गावामध्ये चहा पिणारे 80% लोक आहेत, कॉफी पिणारे 50% लोक आहेत. मग एकूण सगळ्या लोकांची, चहा आणि कॉफी पिणाऱ्यांची जर बेरीज केली तर किती होते? 130%. आता मला सांगा 100% म्हणजे कमाल लोकसंख्या होईल, 100% म्हणजे एकूण लोकसंख्या होईल, कमाल लोकसंख्या होईल. मग हे पिणारे 130 कसे व्हायला लागले? चहा पिणारे 80 होते, कॉफी पिणारे 50 होते, एकत्र केलं तर 130 व्हायला लागले. लोकसंख्या तर 100% पाहिजे, कमाल लोकसंख्या 100% पाहिजे, हे 130 व्हायला लागले. कारण 30% लोक असे आहेत की जे दोन्ही मध्ये कॉमन आहेत. मग 100%च्या वर जो आकडा जातो तो दोन्ही मध्ये कॉमन असतो. मग दोन्ही मध्ये कॉमन काय असणार आहे? 30%. मग हे वेन आकृत्याच्या साहाय्याने आपण ते दाखवू शकतो. हे संच असतात. कॉफी पिणारे लोक त्यांचा संच होतो, चहा पिणाऱ्या लोकांचा संच होतो आणि संच वेन आकृत्यांनी दाखवले जातात. वेन या गणितज्ञाने, शास्त्रज्ञ होते वेन, शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते, त्यांनी या वेन आकृत्यांचा शोध लावला म्हणून त्यांना वेन आकृत्या म्हणतात. तर वेन आकृत्या संच दाखवतात. हे घेऊ चहा पिणारे, हे घेऊ कॉफी पिणारे. मग एकूण 130 होतात म्हणजे 100च्या वरती जे 30% जातात ते 30% दोन्ही मध्ये कॉमन येतील. 30% चहा पण पितात, 30% कॉफी पण पितात. चहा पिणारे होते 80, 30% तिथं गेले. मग 50% फक्त चहा पितात, 50% फक्त चहा पितात. हे 30% चहा पितात आणि कॉफी पण पितात. मग चहा पिणारे 50 आणि 3, चहा पिणारे 80 होतात, पण फक्त चहा पिणारे 50 होतात. चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे 30 होतात. आता कॉफी पिणारे 50
तर इथं कॉफी पिणारे 20%. फक्त कॉफी पिणारे 20%. एकूण कॉफी पिणारे 30 आणि 20 50%. 50% कॉफी पिणारे होतील आणि 80% चहा पिणारे होतील. आता एकूण करू 50 आणि 30 80, 80 ने 20 100, टोटल लोकसंख्या 100%. जी इथं जादा होत होती ते आपण कॉमन मध्ये टाकली म्हणजे व्यवस्थित होणार. पण कधी कधी असंही होऊ शकतं पहा, या केसमध्ये असं जर झालं की 10% लोक काहीच पित नाहीत, 10% लोक काहीच पित नाहीत, मग या केसमध्ये काय होणार? 10% चहा नाही आणि कॉफी पण नाही. मग 10% लोक काहीच पित नाहीत म्हणजे पिणारे झाले 90%. मग 90%च्या वरती जी माहिती आहे, 90%च्या वरती जे आहेत ते कशात जाणार? कॉमन मध्ये जाणार. 10% काहीच पित नसतील तर ह्या संख्या सगळ्या बदलतील आणि ह्या संख्या बदलून काय होतील पहा. हे जर समजलं ना आता मी जे सांगतोय तर या प्रकारचे सर्व उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील. 90% लोक काही ना काही पितात, 10% काहीच पित नाहीत, हे पिणारे 130% होतात. याचा अर्थ 90च्या वरती किती जातात? 90च्या वरती 40 जातात. मग कॉमन मध्ये 40 टाकायचे. चहा कॉफी पिणारे 40, फक्त चहा पिणारे हे 40 कॉमन मध्ये, 40% फक्त चहा पिणारे. कॉफी पिणारे एकूण 50%, इथं 10%. सगळ्यांची बेरीज केली 40 आणि 40 80, 80 10, 90% लोक चहा कॉफी किंवा चहा आणि कॉफी दोन्ही पितात, 10% लोक काहीच पित नाहीत. मग जे काहीच पित नाहीत असं आलं तर 100च्या वरचे नाही ते पित नाहीत ते काढून 10% बाजूला काढले, 90च्या वरचे काय येतील? कॉमन मध्ये येतील. हे समजलं पाहिजे. आता इथं पिणारे दिलं, याच्या उलट असं देऊ शकतात 30% लोक चहा पित नाहीत, 50% लोक कॉफी पित नाहीत, 20% लोक दोन्ही पित नाहीत. मग जर अशी माहिती दिली तर मी पहा याच उदाहरण असं घेतो. याच्या उलट आधी पितात दिलं होतं, आता पित नाहीत असं दिलं. 30% लोक चहा पित नाहीत, 50% लोक कॉफी पित नाहीत, 20% दोन्ही पित नाहीत. तर आता प्रश्न तर बरेचसे तयार होतील. आता आपण आधीच सोडवूया की काय कशी मांडायचं कसं, त्याच्यानंतर मग 2-4 प्रश्नांची उत्तरं देऊयात. हे चहा न पिणारे, चहा न पिणारे, हे कॉफी न पिणारे. मग 20% दोन्ही पित नाहीत, याचा अर्थ चहा आणि कॉफी दोन्ही न पिणारे तर 20% आले. मग 20% जर कॉमन मध्ये आले, चहा न पिणारे 30% आहेत, तर हे 20% आले चहा न पिणारे, मग इथं 10% राहते. फक्त चहा पित नाहीत असे किती जण? फक्त चहा न पिणारे 29% होतील, पण हे 20% कॉफी पण पित नाहीत, फक्त चहा न पिणारे 10%. आता 50% कॉफी पित नाहीत, हे 20 तर इथं गेले. मग हे कॉफी मध्ये हे 20 आले, इथं 30% असे येतील का जे फक्त कॉफी पित नाहीत, चहा पितात. 30% लोक कॉफी पित नाहीत, इकडे चहा. आता पहा मग याच्यात काय म्हटलंय की आता चहा न पिणारे, कॉफी न पिणारे जर टोटल काढले तर 10 आणि 20 30 आणि 30 60. 60% लोक असे आहेत जे चहा पण पित नाहीत, कॉफी पण पित नाहीत आणि दोन्ही पण पित नाहीत. म्हणजे उरलेले जे आहेत ना, बाकी उरलेले जे आहेत ते मग पिणारे असतील. मग 100 मधून 60% वजा केले तर 40% लोक पिणारे आहेत, चहा कॉफी पिणारे. मग असेही प्रश्न बनतात. जो काही प्रश्न होता तो आपण बघितला, तो असा होता. चला पुढे काही क्वेश्चन आहेत आणखी, ते पण पाहूयात. एका परीक्षेत इंग्रजीत 70% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंग्रजीत 70% उत्तीर्ण झाले, मराठीत 65% उत्तीर्ण झाले, 25% दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. जर 3000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील तर परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते? आता पहा 25% अनुत्तीर्ण झाले म्हणजे पास होणारे आहेत 75%.
पास होणारे किती होतील? 25%. अनुत्तीर्ण झाले तर पास होणारे होतील 75%. मग हे 70 आणि 65, 70 आणि 65 होतात 135%. मग एकूण तर होतात 135%, एकूण होतात 135%. त्यातले काय 75% पास आहेत. मग जे वरचे आहेत ते दोन्हीत पास आहेत. मग दोन्हीत पास किती होतील? 60% लोक. हे 60% लोक दोन्हीत पास. आणि जर 3000 विद्यार्थी, इथं पाहिजे 3000 विद्यार्थी दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाले, दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाले असतील तर एकूण किती विद्यार्थी बसले होते? 3000 म्हणजे 60%. परत 1% काढायचा. 3000 म्हणजे 60%. तर 1% म्हणजे किती? 50 गुणिले 100, 5000. तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल 5000. कसं? दोन्ही पास किती झाले बघितलं? दोन्ही 60% पास झाले आणि ते 60% म्हणजे 3000 दिलेले आहेत. 3000 म्हणजे 60%. 3 ला 60% भागलं, 1% मिळेल गुणिले 100, 100% मिळतील. पुढचा प्रश्न. एका परीक्षेत 75% इंग्रजीत पास झाले. तोच क्वेश्चन आहे. पहा इथे आहे 60% विद्यार्थी, दोन्ही विषयात 60% विद्यार्थी पास झाले, तर दोन्ही विषयात नापास झालेल्याची टक्केवारी किती? म्हणजे हा थोडासा चेंज केला यामध्ये. पाहूयात. एका परीक्षेत 75% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले, 70% विद्यार्थी गणितात पास झाले, दोन्ही विषयात 60% विद्यार्थी पास झाले. मग काय करावं लागेल? डायग्राम करू. नापास झालेले घेऊ यामध्ये, किंवा पास झालेले घेऊयात. पहा 75% इंग्रजीत पास झाले म्हणजे हे 75% इंग्रजीत पास होतील. 75% इंग्रजीत पास, 70% गणितात पास, 60% दोन विषयात. 60% दोन विषयात म्हणजे इतर राहतील 15%. कारण हे एकूण जो इंग्रजी विषय आहे हा गणित विषय आहे. इंग्रजीत एकूण 75 आहेत, हे 60 दोन्हीत येतील म्हणजे इंग्रजीत पण येतील. फक्त इंग्रजीत 15 होतील. दोन्हीत 70 म्हणजे हे पहा दोन्ही 60% पास आहेत, एकूण गणितात 70 आहेत म्हणजे फक्त गणितात 10% होतील. आता असं विचारलंय तर दोन्ही विषयात नापास झालेल्यांची टक्केवारी किती? टोटल 100 आहेत. 100 मधून दोन्हीत पास झालेले वजा करू 40 उरतील. दोन्हीत पास झालेले वजा करू 40 उरतील. हे 15 आणि 10 25 एका विषयात पास झालेत ते बी वजा करू तर 15 उरतील. 15%. एका गावात मराठी जाणणारे 82%, हिंदी जाणणारे 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक आहेत. जर दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील, 8% लोक दोन्ही भाषा जाणत नाहीत, 8% लोक दोन्ही भाषा जाणत नाहीत, याचा अर्थ 92% लोक कोणती ना कोणती भाषा जाणतात. तर हे मराठी जाणणारे आणि हिंदी जाणणाऱ्यांची जर बेरीज केली 82 अधिक 76 तर ते होते 158%. हे 100च्या वरती तर जातातच जातात 58%, पण 8% कोणतीच भाषा जाणत नाहीत. याचा अर्थ भाषा जाणणारे 92% आहेत. भाषा जाणणारे 92%, पण इथं दाखवतात 158. मग एक्स्ट्रा किती होतात? तर 158 वजा 92, 8तून 2 गेले 6, 15तून 9 गेले 6, 66% लोक हे कॉमन मध्ये येणार, दोन्ही भाषा जाणणार. आणि ते दिले दोन्ही भाषा जाणणारे 2244. मग 2244 म्हणजे 66%. 2244 ला 66 ने भागलं तर 1% येईल गुणिले 100. 11 सक 66, 11 दुने 22, 11 शून्य शून्य 4 घ्यायचा, 4 ला भाग जात नाही, मग पुढचा 4 घ्यायचा, 11 चोक 44, 6 त्रिक 18, 6 चोक 24, 34च्या पुढं 2 शून्य 3400. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. जर का तुमची संकल्पना क्लिअर असेल, हा टाईप तुम्हाला समजला असेल तर हे खूप सोपं आहे. किती सोपं आहे पहा.
82 76 बेरीज करायची 158, त्यातून 8% लोक कोणतीच भाषा जाणत नाही, 92 वजा करायचे, तर 66% म्हणजे दोन्ही भाषा जाणणारे 2244 दिलेले आहेत. 2244 भागिले 66 गुणिले 100, तर याचं उत्तर काय 3400. नेक्स्ट, बँकेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची इंग्रजी व गणित या विषयांची परीक्षा घेण्यात आली, ज्यात 75% विद्यार्थी इंग्रजी उत्तीर्ण झाले, 80% गणितात उत्तीर्ण झाले, परंतु 18% दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. तर उत्तीर्ण झालेल्यांची संख्या, दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्यांची संख्या 292 असेल, तर परीक्षेत किती उमेदवार बसले होते? 18% दोन्हीत अनुत्तीर्ण झाले, याचा अर्थ 100 मधून 18 काढले, 100 मधून 18 काढले तर 82% पास झालेत. 100 18 तर दोन विषयात नापास आहेत, मग 82च्या वरचे जे आहेत ते कॉमन मध्ये येतील. मग 82च्या वरती किती येतील पहा, 75 अधिक 80, 75 अधिक 80 होतील 155%. 155% एकूण पास झालेत, पण एकूण 100 आहेत, त्यातही 18% दोन्हीत नापास झालेत, म्हणजे 82% पास झालेत. त्याच्या वरती किती जातात? 5तून 2 गेले 3, 15तून 8 गेले 7, तर 73% लोक दोन्हीत पण पास झाले. 73% लोक दोन्हीत पास झालेत आणि ते दिलेत 292. 73 चोक केलं तर 73 चोक होतात 292, 73 चोक 292 होतात. आपल्याला काढायचे, तर किती परीक्षेत उमेदवार बसले होते? तर 100% बसले होते. 4 गुणिले 100, पर्याय क्रमांक 2, 400 उत्तर आहे. हे लक्षात घ्या, जे कॉमन दोन्ही मध्ये येतात ना ते तुम्हाला काढता आले पाहिजे. ते कसे काढायचे? तर 75 आणि 80, 155% दोन्ही मिळून पास झाले, पण 18% दोन्हीत नापास आहेत. 18% दोन्हीत नापास आहेत म्हणजे पास होणारे 82% आहेत. 82च्या वरती जे येतील, 155 मधून 82 वजा केले, 82च्या वरती जे येतील ते कॉमन मध्ये येतील. 292 हे दोन्हीत होणारे म्हणजे 82च्या वरती 74% असतील. मग 1% 4 तर 100% 400 हे उत्तर येईल. जर तुम्हाला इथं म्हटलं असतं की दोन्हीत नापास किती झाले, 1% म्हणजे 4, दोन्हीत नापास झालेले 18%. 4 गुणिले 18, 18 चोक 72 आलं असतं. काही विचारलं तर काढता येतं का? कारण जर तुम्हाला 1% माहिती तर 1% वरून 100% काढता येईल, 20% काढता येईल, 25% काढता येईल, 50% काढता येईल, काहीही काढता येतं. म्हणून मी सांगितलं की तिसऱ्या कन्सेप्ट मध्ये 1% काढायचा. एखादी संख्या तुम्हाला माहित असेल ती किती टक्के आहे, त्या संख्येला त्याने भागलं की 1% मिळतो. पहा, 60चा शेकडा 50% काढून म्हणजे 30 काढले. येणाऱ्या संख्येचा पुन्हा 50% काढला म्हणजे 15, तर मूळ संख्या कितीने कमी झाली? तर मूळ संख्या 60ची 15 झाली म्हणजे 45 ने कमी झाली. 60ची 15 झाली म्हणजे 45 ने. 60चे 50% काढले 30 आले, 30चे परत 50% काढले 15 आले, मग 60चे 15 झाले म्हणजे मूळ संख्या 45 ने कमी झाली. 60 वजा 15. खूप डिटेल्स मध्ये मी करत नाही कारण पेपरला त्या पद्धतीने सोडायचं नसतं. 60ची 15 झाली म्हणजे 45 ने कमी झाली, डिरेक्टली काढलं. एका खोलीचे भाडे शेकडा 20% वाढवले, पुन्हा काही महिन्यानंतर 25% वाढवले, तर एकूण किती टक्के वाढ झाली? तर या केसमध्ये आपल्याला मूळ भाडं 100 मानायचं. मूळ भाडं 100 मानलं की उदाहरण सोडवणं सोपं जातं. समजा मूळ भाडे 100, शेकडा 20% वाढवलं म्हणजे 120 झालं, 20% वाढ म्हणजे 120 झालं. परत 25% वाढवलं, आता याचे 25% म्हणजे काय? निम्म्याच्या निम्मे. आपण बघितलं 50% म्हणजे कोणत्याही संख्येचे निम्मे आणि 25% म्हणजे निम्म्याच्या निम्मे. मग 120चे 50% म्हणजे 60 आणि 25% म्हणजे 30. पुन्हा 30 ने वाढवलं म्हणजे 150. तर एकूण किती टक्के वाढ झाली? 100चे 150 झाली म्हणजे एकूण 50% वाढ झाली. कोणाला वाटत असेल 20 आणि 25 45% झाली, तर असं नाहीये.
23 आणि 25, 45 चुकीची आहे. 100ची 150 झाली. 100ची 150 झाली म्हणजे 50% वाढ झाली. पुढचा क्वेश्चन. 400 या संख्येचा 30% काढून पुन्हा येणाऱ्या संख्येचा 30% कमी केला तर मूळ संख्या कितीने कमी झाली? 400 या संख्येचे 30% काढायचे. 10% 40 होतील. आपण पाहिलं 400चे 10% 40 होतील. 30% काढून म्हणजे 120 आले. पुन्हा येणाऱ्या संख्येचे 30% कमी केला. 30% कमी केले म्हणजे 120चे 30% कमी केले म्हणजे 36 कमी केले. तर उत्तर काय येईल? 10तून 6 गेले 4, 11तून 3 गेले 8. तर मूळ संख्या कितीने कमी झाली? मूळ संख्या 400 वजा 84 तर इथे 316. मूळ संख्या 316 ने कमी झाली. पण इथे असं काही पर्याय नाहीये. इथे थोडासा अर्थ प्रश्नामध्ये वेगळा अपेक्षित असेल. 400 या संख्येचे 30% काढून पुन्हा येणाऱ्या संख्येचे 30% काढले तर मूळ संख्या कितीने कमी झाली असं होऊ शकतं. असं उत्तर येईल. तर इथे मी थोडासा चेंज करतो. येणाऱ्या संख्येचे 30% काढले तर मूळ संख्या कितीने कमी झाली. मग 400 संख्येचे 30% म्हणजे 120. येणारे आले 120. येणाऱ्या संख्येचे परत 30% काढले. 30% काढले म्हणजे 36 काढले. तर मूळ संख्या कितीने कमी झाली? 400 होती 36 झाली. 400 होती 36 झाली. 400तून 30 गेले. 400तून 30 गेले 370. परत 6 गेले 364. तर 364 हे अपेक्षित आन्सर आहे. टाईप करताना थोडीफार काही मिस्टेक झाली असेल त्यामुळे 30% काढले तर मूळ संख्या कितीने कमी होईल? 364 ने कमी होईल आणि 36 होईल. नेक्स्ट. रेल्वे तिकिटांचे दर 15% वाढवले. पुन्हा काही महिन्यानंतर 10% ने वाढले तर मूळ भाड्यात किती वाढ झाली? 100 होते. 15% वाढवले म्हणजे 115 केले. पुन्हा काही महिन्यानंतर 10% वाढले. 10% वाढले म्हणजे याचे 10% होतील 11.5. 115चे 10% वाढले म्हणजे 115 मध्ये 11.5 ची वाढ होईल का? 10% होतील 11.5. 126.5 काय लिहिलं होतं? 126.5. तर मूळ भाड्यात 100चं भाडं 126.5 होईल म्हणजे 26.5 ची वाढ होईल जी की इथे दिलेली आहे. मग 100चं 115 झालं 15% वाढ. 15% वाढ. परत 115ची 10% वाढ याचा अर्थ 115 मध्ये 11.5 ची वाढ होईल म्हणजे 126.5. मग एकूण वाढ 100ची 126.5 म्हणजे 26.5 होईल. नेक्स्ट. एका टीव्ही संचाची किंमत 20% वाढवल्याने वस्तूचा खप 20% कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात किती फरक पडेल? असा प्रकार आला तर कसं सोडवायचं? तर या केसमध्ये आपण पूर्वीचं जे उत्पन्न आहे, पूर्वीचा जो खप आहे, पूर्वीची किंमत आहे ती मानतो. समजा असं मानू की पूर्वी एका टीव्हीची किंमत 100 रुपये होती. पूर्वी एका टीव्हीची किंमत 100 रुपये होती. असे 100 टीव्ही विकले जायचे. 100 टीव्ही विकले जायचे. 100 रुपयांनी 100 युनिट विकले जायचे. 100 रुपये किंमत 100 युनिट विकले जायचे. 100 गुणिले 100 10,000 रुपये जमायचे. किती रुपये जमायचे? 10,000. आता काय केलंय? किंमत 20% वाढवली. किंमत केली 120. साधी गोष्ट आहे. एखाद्या वस्तूची किंमत वाढली की खप कमी होतो, विक्री कमी होते. मग किंमत 100ची 120, 20% वाढवली म्हणजे 100ची 120 केली. मग खप कमी झालं 20%ने. मग आता जेव्हा 100 युनिट आधी जायचे आता ते 100 जातील का? नाही, 20% कमी म्हणजे 80 जातील. तर 12 96 पुढे 2 शून्य. याचा अर्थ 10,000चा खप 9,600 झाला. 10,000चा खप 9,600 झाला म्हणजेच 100चा खप 96 झाला. 100चा 96 झाला म्हणजे 4% घट होईल. मग या केसमध्ये आपण मानू आधीची किंमत 100, आधीची विक्री 100, 100 गुणिले 100 10,000. मग 10,000 आधीचं कलेक्शन होतं. नंतर 20%नी किंमत वाढली, 20%नी विक्री घटली
म्हणजे 120 किंमत, 80 विक्री, 9,600 जमा होतात. हे 0 कॅन्सल करू, 100चे 96 होतात, म्हणजे 4% काय होणार आहे, घट होणार आहे. नेक्स्ट, एका पुस्तकाची किंमत 30% वाढवून 30% कमी केली तर पुस्तकाच्या मूळ किमतीत काय फरक पडला? हा वेगळा प्रकार आहे जो आपण आधी बघत होतो. 30% वाढवली म्हणजे 100ची 130 केली, 100ची 130 केली, 30% वाढ. आता पुन्हा 30% कमी केली, 30% कमी केली म्हणजे 10% होतील. 130चे 10% होतील 13, 30% होतील 39. 130 मधून 39 वजा केले, 130 मधून 30 गेले, 100, 9 गेले, 91. 91%. मग 91% झाली म्हणजे 100ची 91% झाली किंवा 100ची 91% झाली तर किती कमी झाली? 9% कमी होईल. किती टक्के कमी होईल? 9%. तुम्हाला फक्त शेकडा किंमत त्यात ऍड करता आली पाहिजे, वाढवता आली पाहिजे. ती वाढवता आली तर हे सोपं आहे. पुढे, एका पुस्तकाची किंमत 30% वाढवून 20% कमी केली तर व्यवहारात किती फायदा अगर तोटा आहे? 30% वाढवली म्हणजे 130 केली, 100ची 30% वाढवली म्हणजे 130 केली. आता परत 20% कमी केली, 20% कमी केली म्हणजे 26 कमी केली, 104 राहील. कारण 130चे 20% म्हणजे 10% जर होतील, 20% 26 होतील. 104 म्हणजे याच्यात काय होईल? 4% फायदा. 4% फायदा. फक्त शेकडा किंमत तुम्हाला या उदाहरणांमध्ये काढता आली पाहिजे, एवढंच अपेक्षित आहे. शेकडा किंमत काढणं काही अवघड पण नाहीये. एका वस्तूची किंमत 10% कमी झाल्यावर 20% खप वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात, पूर्वीचं उत्पन्न 100 गुणिले 100 10,000 होतं. हे लक्षात ठेवायचं. मी लिहितोय तुम्हाला समजण्यासाठी. पूर्वीचं उत्पन्न 100 गुणिले 100. 100 वस्तू 100 किंमत, 100 रुपये किंमत, 100 वस्तू 10,000 जमावायची. आता 10% 10% किंमत कमी झाली म्हणजे किंमत झाली 90. किंमत कमी झाली म्हणजे काय होणार? किंमत कमी झाली, खप वाढणार. तर पुढे सांगितलंय 20% खप वाढला. 100ची किंमत 90 झाली तर खप 20% वाढला म्हणजे 100चा 120 झाला. तर 12 9 108 पुढे 2 0, 12 9 108 पुढे 2 0, हे 2 0 2 0 कॅन्सल. जिथे आधी 100 रुपये कलेक्शन होतं, जिथे आधी 100 रुपये उत्पन्न होतं, तिथं आता 108 रुपये उत्पन्न येतंय. म्हणजे किती वाढ झाली? 8% वाढ, 8% वाढ. आता हे 100 गुणिले 100 10,000 लक्षातच ठेवायचं. त्याचे 2 शून्य उडवायचे आणि येणारे जे आहेत 10% कमी झाले म्हणून 90, 20% वाढले म्हणून 120, 12 9 108 च्या पुढचे 2 शून्य उडवायचे. 108 म्हणजे 8% वाढ. 100च्या वरती गेली तर वाढ आणि 100च्या मागे आले तर घट असं समजवायचं. एका वस्तूची किंमत 20% कमी केली असता त्याचा खप 25% वाढला. 20% कमी केली म्हणजे आधी 100 गुणिले 100 होती, 10,000 उत्पन्न व्हायचं. आता वस्तूची किंमत 20% कमी केली म्हणजे 80 केली, खप 25% वाढला म्हणजे 125. तर 125 8, 100 8 800 आणि 25 8 200 म्हणजे 1000 होईल. 125 8 1000 आणि पुढे 1 0 काय होईल पहा बरं. 100 गुणिले 100 10,000 आणि 125 गुणिले 8 केलं तरी पण तेच उत्तर येते. 125 गुणिले 8 केलं तरी पण तेच उत्तर येते. याचा अर्थ फरक पडणार नाही. आधी 10,000 जमायचे, आता पण 10,000 जमतायत. मग 20% कमी केले, 25% वाढले, काहीही फरक पडत नाही. पुढे, एका पुस्तकाची किंमत 20% ने वाढवल्यास त्या वस्तूचा खप 15% कमी झाला. 115 पुस्तकाची किंमत 20% वाढवली म्हणजे किंमत केली 120. 100ची किंमत 100 खप 10,000 जमायचे. 100ची किंमत केली 120, खप कमी झाला 15 म्हणजे 85. तर आता काय होईल? 0 जसाचे तसा. 12 5 60, 12 8 96, 96 आणि 6. 100चे 102 होतील म्हणजे 2% वाढ होईल. 100चे 102 होतील म्हणजे 2% वाढ. पुढे, एका गावची लोकसंख्या 2400 आहे, ती दरवर्षी 10% वाढते, तर 2 वर्षानंतर ती किती होईल? आता 2400 दरवर्षी 10% वाढते, 2 वर्षानंतर दोनदा वाढ होईल. वर्षानंतर एकदा आणि 2 वर्षानंतर एकदा. तर 10% वाढते म्हणजे पहिल्या वर्षी वाढेल 240,
पहिले वर्ष 2400 चे 10% वाढ म्हणजे पहिले वर्ष 2640. परत दुसरे वर्ष 10% वाढेल. $2904. तर किती काय म्हटले 2 वर्षानंतर ती किती होईल? 2904 होईल. इथे एकदा 10% वाढ केली. 2400 चे 10% 240, नंतर झाले 2640. आता याची परत 10% वाढ केली. 10% वाढ म्हणजे 264 येईल. पुढे एका गावची लोकसंख्या 3630 आहे. ती दर 5 वर्षांनी 10% वाढते. 10 वर्षापूर्वी गावची लोकसंख्या किती होती? आता पुढे वाढत जायचं तर सोपं आहे, पण मागे कमी करत जायचं मुश्किल आहे, थोडंसं अवघड आहे. तर या केसमध्ये आपण काय करूया, आता एका गावची लोकसंख्या 3630 आहे. 5 वर्षांनी 10% वाढते. 10 वर्षापूर्वी विचारले. 10 वर्षापूर्वी म्हणजे आज 3630 आहे. पहा, आज लोकसंख्या 3630 आहे. 10 वर्षापूर्वी याच्यापेक्षा कमी असणार, म्हणजे 5000 असेल का? नाही, आज 3630 आहे. वाढत 3630 आली. मागे कमी असणार 6000 असेल का? आता हे 2 ऑप्शन राहिले. तर 10 वर्षात 5 वर्षांनी दोनदा वाढवणार. मग याच्यात दोनदा वाढ करून पाहू. एकदा वाढ झाली 333 लोकसंख्या झाली. परत 10% वाढ झाली 330, 3630. मग 3000 लोकसंख्या असेल तर 5 वर्षांनी दोनदा वाढ केली तर 3630 आज होईल, म्हणजे 3000 उत्तर असेल. जर आधी 2000 असेल तर दोनदा 5 वर्षांनी वाढ होते 10%, तर ती किती होईल पहा. 2420 आज जर झाली असती तर मग 2000 10 वर्षापूर्वी असते. पण आज 3630 कधी होते? 10 वर्षापूर्वी 3000 असेल तर 10 वर्षापूर्वी 3000. आता दोनदा वाढ होऊन आज 3630 होईल. म्हणजे पर्यायावरून हे उदाहरण सोडवायचं, कारण इकडे 5% मागं 10% मागे जाऊन जमत नाही. मागून पुढे यावं लागेल. पुढे एक मोटरसायकलची किंमत 50,000 आहे. तिचा घसारा झाल्याने तिची दरवर्षी 10% किंमत कमी होते. 2 वर्षानंतर किंमत किती होईल? पहा, घसारा म्हणजे कमी होणारी किंमत. एखाद्या वस्तूचा वापर केल्यामुळे त्याची जी किंमत कमी होते त्याला म्हणतात घसारा. मग आपण 2 व्हीलर गाडी मोटरसायकल जर घेतली तर घेतल्यानंतर वापरल्यानंतर तिची झीज होते, म्हणजे घसारा होतो, मग त्याची किंमत कमी होते. तर मोटरसायकलची किंमत 50,000 आहे. घसाऱ्यामुळे दरवर्षी 10% किंमत कमी होते. 50,000 10% कमी होते, म्हणजे पहिल्या वर्षी 50,000ची 10% 5,000 कमी होईल आणि होईल 45,000. तर 2 वर्षानंतर परत 1 वर्ष झालं, 2 वर्षात दुसऱ्या वर्षी याचे 10% कमी होतील, म्हणजे 4,500. 450 मधून जर 45 गेले तर 405 राहते. तर काय 2 वर्षानंतर त्याची किंमत किती होईल? 40,500. हे उत्तर आहे. दोनदा काय केलंय? 10% कमी केलंय. इथं 10% घट केली आणि इथं 10% घट केली. पुढे विजेचे बिल 25% वाढले तर खर्चात वाढ न होण्यासाठी किती टक्के वीज कमी वापरावी? वेगळा प्रकार आहे. आतापर्यंत जे बघितले त्याच्यापेक्षा वेगळा प्रकार, पण तसंच सोडवता येईल. 100 रुपये 1 युनिट होता. 100 युनिट वापर व्हायचा, याचा अर्थ 10,000 खर्च व्हायचा. आता बिल वाढलंय 125, तर याचा अर्थ हे एवढंच ठेवायचंय 10,000. म्हणजे वीज आकार जो आहे तो वीज आकार वाढलाय. विजेचे बिल 25% वाढलंय, म्हणजे विजेचा वापर कमी करावा लागेल. मग इथं किती? 80 करावं लागेल, तेव्हा 10. म्हणजे हे 25% बिल वाढलंय तर 20% वापर कमी करावा लागेल. पण आपण ह्या पद्धतीने न सोडवता असं सोडूयात. पहा, मी इथं पहिली पद्धत थोडीशी अवघड वाटते, ही सोडून देऊ. हीच पद्धत थोड्या सोप्या पद्धतीने. 25% बिल वाढलं म्हणजे 125 झालं.
आधी 100 रुपये दर होता, 100 युनिट वापर व्हायचा. 100 रुपये दर, 100 रुपये युनिट, 100 युनिट वापर. आता इथं 125 रुपये दर झाला, तर बिल पहिले इतकंच आलं पाहिजे. पहिले इतकं आलं पाहिजे म्हणजे इथं नवीन वापर येईल. मग 125 येतील इकडं, 125 इकडं जर आले तर इकडं राहतील नवीन वापर. आधीचा वापर 100 रुपये भाव होता, 100 युनिट वापर होता. 25 5 25 चौक 20 चौक 80, नवीन वापर 80 होईल. नवीन वापर 80% होईल म्हणजे 100चा 80 म्हणजे 20% होईल. पण याही पद्धतीने सोडू नका, याच्याही पेक्षा सोपी पद्धत सांगतो. विजेचे बिल 25% वाढले, 25% म्हणजे 1/4. तर अर्थ काय होतो? 25% वाढले म्हणजे चारावर 1 ची वाढ झाली. 4वर 1 ची वाढ झाली. आधी बिल होतं पूर्वी 4, पूर्वी होतं 4, 1 ची वाढ झाली म्हणजे नवीन बिल झालं 5 नवीन बिल. पण आपल्याला 5 नाही आलं पाहिजे, 4 आलं पाहिजे. 5वर 1 कमी करावं लागेल. 5 जे आहे त्यावर 1 कमी करावं लागेल. 5वर 1 म्हणजे किती टक्के? 1/5 गुणिले 100 केला, 20% वापर कमी. 4वर 1 वाढ झाली म्हणजे 5 बिल झाले. पण 5 बिल नाही आलं पाहिजे. बिल तर आपलं सुरुवातीचं आलं पाहिजे. जुनं 4 बिल होतं, 25% भाव वाढला म्हणजे बिल येणारे 4वर 1 ने वाढून 5 बिल येणारे. पण आपल्याला जुनं आलं पाहिजे 4, म्हणजे 5वर 1 ने वापर कमी करावा लागेल. 5वर 1 ने कमी करावं लागेल म्हणजे 20% कमी करावं लागेल. आणखी काही प्रश्न असतील पुढे ते बघू, आणखी क्लिअर होईल. साखरेच्या भावात 40% वाढ झाली, तर खर्चात वाढ होऊ नये म्हणून किती टक्के साखर कमी वापरावी? 40% म्हणजे पहा, 100वर 40 ची वाढ झाली. 100वर 40 ची वाढ झाली म्हणजे आपण असं म्हणू का, 5वर 2 ची वाढ झाली. 5वर 2 ची वाढ झाली म्हणजे नवीन बिल येणारे 7. पहा, 5वर 2 ची वाढ झाली, 100वर 40% वाढ झाली म्हणजे 5वर 2 ची वाढ झाली. नवीन बिल येणारे 7, पण आपल्याला जुनं बिल आलं पाहिजे. मग 7वर 2 वापर कमी करावा लागेल. नवीन बिल 7 आहे ना, तर 7 नाही, आपल्याला 5 आलं पाहिजे म्हणजे 2 ने वापर कमी करावा लागेल. म्हणजे किती टक्के? 2/7 गुणिले 100, 7 1 7, 7 चौक 28, किंवा असं करू 200/7, 7 दुने 14, 7 8 56, 4/7, 28 4/7% साखर कमी वापरावी लागेल. का? कारण आधी 100वर 40 भाव वाढलाय, त्याचा अर्थ 5वर 2 ने भाव वाढलाय म्हणजे आधी 5 वापर होता, तर आता त्याचा भाव झालाय 7. पण आपल्याला बजेट 5च ठेवायचंय म्हणजे 7वर 2 कमी करावं लागणार. 7वर 2 म्हणजे किती टक्के? तर 28 4/7%. दुधाची किंमत 20% कमी झाली. 20% कमी झाली म्हणजे 5वर 1 कमी झाली. आधीचं बजेट होतं 5, पूर्वीचा खर्च होता 5, 1 ने कमी झाली म्हणजे आता आधी 5 रुपये जे होते खर्च व्हायचा, 1 रुपयाने किंमत कमी झाली म्हणजे आता 4च झाली. पण आपल्याकडे 1 रुपया शिल्लक आहे. मग किती टक्के दूध जास्त वापरू शकतो किंवा किती तेवढ्याच खर्चात आपण किती टक्के दुधाची किंमत बचत करू शकतो? तर 4वर 1 ची बचत होते. टोटल बजेट 5 होतं, 20% भाव कमी झाला म्हणजे 5वर 1 भाव कमी झाला म्हणजे आता 4च खर्च होतात. 4 खर्च होतात तर किती वाचतात? 1 वाचतात. म्हणजे 25% बचत होते. 25% बचत किंवा 25% वापर जास्त करू शकतो असे त्याचे अर्थ होते. साखरेचा भाव 50% कमी झाला. 50% कमी झाला म्हणजे 2चा 1 झाला. 50% म्हणजे किती? 50% म्हणजे 1/2. 2चा 1 झाला, याचा अर्थ आता 1 म्हणजे 2 रुपये होते, 50% कमी झाला म्हणजे 1 रुपया झाला. म्हणजे 1 रुपयात आता आपण आधी इतका खर्च करू शकतो. मग वाचतात किती? 1वर 1. मग आपण किती बचत करू शकतो? नवीन किंमत, आधीची किंमत 2 रुपये होती, 2 रुपये खर्च व्हायचा.
त्यावर 50% भाव कमी झाला, याचा अर्थ आता नक्की किंमत 1 झाली, 1 वर 1 रुपयाची बचत व्हायला लागली, म्हणजे नवीन किमती एवढी बचत आपण करू शकतो. बस इतके सहज हे सॉल्व्ह होतात. तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, नाही समजलं तर परत मागे जा आणि विचार करा, सोडवण्याचा प्रयत्न करा. हे समजणं खूप गरजेचं आहे, कारण ह्या पद्धती तुम्हाला समजल्या तर पेपरला अजिबात वेळ जात नाही. अगदी वाचून तुम्ही प्रश्न सोडवू शकता. मी ज्या प्रकारे सांगतोय त्या प्रकारे विचार करा. मी ज्या प्रकारे प्रश्न विचारतोय त्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हे काय करतोय समजून जाईल, आणि हीच बेस्ट मेथड आहे जे की वेळेत प्रश्न सोडवते. 3/5% म्हणजे किती? 3/5 टक्के जे आहेत ना, हे याचा अर्थ असतो 3/5 टक्के वरती आहेत म्हणजे भागिले 100 होईल. टक्क्याऐवजी आपण घेऊ भागिले 100. मग काय येईल? मी तर आधी हे सोडवून घेतो. 3/5 म्हणजे 500 भाग जात नाही, 500 5 30 0.6% आणि 0.6% म्हणजे भागिले 100. हे दोन घर जर अलीकडे आलो, 0.006 दोन घर अलीकडे आलो तर 0.006 हे याचं उत्तर आहे. मी काय केलं तर फक्त याचं रूपांतर दशांश पूर्णांकात केलं. 3/5% म्हणजे 3/5 गुणिले 100. 3/5 जर बघितलं तर 0.6 भागिले 100. दोन घर अलीकडे सरकलो तर इथून 1 2 1 0 बनवावं लागेल. 0.006 छेद 1 म्हणजे 0.06 उत्तर येईल. किंवा 3/5 म्हणजे 0.6%. 0.6% म्हणजे 0.6 भागिले 100. 0.006 हे याचं उत्तर. 2.5% म्हणजे किती? 2.5% म्हणजे भागिले 100. टक्के म्हणजे काय? टक्के म्हणजे 100 पैकी. तर याचं रूपांतर दशांश पूर्णांकात करायचं तर दशांशानं दोन घर अलीकडे सरकायचं. मग इथं दोन घर अलीकडे सरकायचं असेल तर काय होईल? एक घर सरकलं 2च्या अलीकडे, आणखी एक 0 बनवावं लागेल. 0.025 0.025 याचं उत्तर आहे. 0.025. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. 30% अधिक 30% बरोबर किती? 30% अधिक 30% बरोबर एक तर 60%. पण 60% असं काही पर्याय नाहीये. मग 60% म्हणजे किती? 60 भागिले 100. 60 भागिले 100 म्हणजे दोन घर जर अलीकडे आलो, 60चे दोन घर, एक इथे आणि दुसरे इथे, 0.6 हे दोन जर घर अलीकडे आलो तर 0.6 याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 0.6. 25% वजा 25% म्हणजे काय? 0.25. 25% म्हणजे 0.25. का? करण्याचा अर्थ असतो भागिले 100. 25% म्हणजे भागिले दोन घर अलीकडे सरकले 0 वजा 0.25 गुणिले 0.25. तर याचं जर वजाबाकी केली, हे जर केलं 25 गुणिले 25 625. चार घर अलीकडे आलो 0.0625. मग हे यातून जर वजा करायचे असतील तर पुढे 2 शून्य वाढावं लागतील. 0तून 5 नाही, 10तून 5 गेले, 9तून 2 गेले, इथं 10 होतील, इथं 9 होतील, इथं 4. 4तून 6 जात नाही, 14तून 6 गेले 8, इथे राहतील 1 जसंचे तसा. 0.1875 असं याचं उत्तर येईल. काय? 0.1875. पण असं काही नाहीये, इथे एका पर्याय असं पाहिजे 0.1875. मी परत एकदा सांगतो. 25% म्हणजे 0.25. ओके. वजा 25%चे 25% म्हणजे 625 भागिले 100 गुणिले 100. 1 2 3 4 4 घर अलीकडे आहेत. 0.625 वजा होतील. कशामधून? यामधून पहा. 0.25 घ्यावं लागतील. 0.625 वजा होतील. इथे 10, इथे 9, इथे 4, इथे 1. 10तून 5 गेले 5, 9तून 2 गेले 7, 4तून 6 जात नाही, 14तून 6 गेले, 14तून 6 गेले म्हणजे 8. 0 इथे जसं तसा 0.875 पर्याय इथे पहा. 0. असं पाहिजे होता. हा जो आहे 0.875 असं पर्याय पाहिजे होता. 0.875 हे याचं उत्तर आहे.